हाय, कसे आहात सगळे? तर आजच्या सकाळची सुरुवात तर माझी थोडी लेटच झाली, कारण तब्येत बरी नसल्यामुळे उठायला पण खरंच खूप उशीर होतोय. आणि मग सकाळी सरकार पण कामावरती गेले, नंतर घरातलं पण सगळं आवरायचं होतं. स्वयंपाक वगैरे करायचं तर अजिबातच मन नव्हतं. पण तरी पण स्वयंपाक तर करावंच लागतं ना, कारण स्त्रियांना एक वेळ सगळ्या कामातनं सुट्टी भेटू शकते, पण घरकामातनं स्वयंपाकातनं कधी सुट्टी नाही भेटू शकत. कारण स्वयंपाक हे बनवणं कंपल्सरी असतं लेडीजसाठी, नाही का? आणि मग इकडे कूट पण करायची होती मला शेंगदाण्याची. आणि कूट एक वेळ करून ठेवली ना, 8-10 दिवस काही टेन्शन नसतं त्यासाठी. कारण रोजच्या रोज भाजीला तेव्हाच तेव्हा कूट करायची म्हणलं ना, स्वयंपाकाला खरंच खूप उशीर होतो. त्यामुळे एकदम कूट शेंगदाणे वगैरे भाजून करून ठेवले ना, मग 8-10 दिवस तरी टेन्शन नसतं. मग इकडे शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि स्वयंपाक केला होता सकाळी लवकर. आणि ती क्लिप घ्यायचीच राहिली. चपाती भाजी वगैरे बनवली होती. रातचा भात होता, तो भात पण गरम केला होता. आणि इकडे शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचं कूट वगैरे काढून घेतलं. आणि सिरियसली माझी तब्येत एवढी डाऊन झाली आहे ना, ती पॉयला जेव्हापासून गावी गेली ना मी, तेव्हापासून तिथल्या पाण्यामुळे आणि इकडच्या पाण्यामुळे एवढा फरक पडला आहे ना, की 2 वेळा आजारी पडले. मी गावी जाऊन आले तेव्हा पण एक वेळ झाली होती थोडीशी तब्येत डाऊन, पण परत गोळी वगैरे घेऊन ठीक झाली होती. पण आता डबल झाली. मग नंतर जेवण वगैरे सरकारांना वाढलं, सरकार कामावरून आल्यानंतर. आणि मग मला तर काही जास्त काही खावंसं वाटत नव्हतं, म्हणून थोडासा भातच खाल्ला मी. आणि मग नंतर माझं वगैरे कपडे वगैरे धुवून घेतले. आणि असा गेला माझा आजचा दिवस. तब्येत तर खरंच खूप डाऊन आहे. तोपर्यंत तुम्ही फॉलो, लाईक आणि शेअर करून ठेवा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.